मोठ्या प्रमाणात कॅम्प्स घ्यायचे आणि या समाजाला त्यांची कागदपत्र तयार करून द्यायची. कुणाजवळ आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, काहीच नाही. त्यामुळे सरकारने इतक्या योजना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती करता सुरू केल्या, पण त्या योजनांचा फायदा त्यांना मिळत नव्हता. आज अशा सगळ्या समाजाला मोठ्या प्रमाणात कॅम्प घेऊन कागदपत्र आपण उपलब्ध करून दिले आणि आता शासनाच्या योजनेतनं त्या ठिकाणी घरकुलं देखील मिळाली. आणि आज त्यातल्याच एका भगिनीचा व्हिडिओ आपण बघितला. त्यांचं जे समाधान आहे, शेवटी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली, पण जोपर्यंत समाजातला एकही व्यक्ती वंचित आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे आपण पूर्णपणे निभावलं अशा प्रकारे आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणूनच त्या दिशेनं निश्चितपणे आपण चांगली या ठिकाणी वाटचाल केली आणि त्यांनाही घरकुल देण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे.